तो शरीरानं जर जवळ नाही तरी आशीर्वादामधून आपल्या सोबत आहे समजून घ्या. 51 वचन काय मग अशी झाली की तो त्याला आशीर्वाद देत असता त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात घेतला गेला. देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त त्या दिवशी त्याला आशीर्वाद दिला. आज येशू शरीरानं आमच्याबरोबर नाही आहे, त्याची उपस्थिती आमच्यामध्ये जाणवत नाही आहे. पण 21 सत्र याचा पहिला अध्याय 3रं वचन देवाच्या लोकांना 2025 वर्षाच्या मागे त्या जैतुनाच्या डोंगरावरनं येशूचं स्वर्गरोहण होत होतं. पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवसानंतर तो स्वर्गातून वर जाताना जे जे प्रभू येशूला आजच्या रविवारापर्यंत आजपर्यंत जे येशूची भक्ती करतात, जे येशूच्या मागे उभा राहतात, येशूला महत्व देतात, येशूला वैयक्तिक आधाराची स्वीकार करतात, ते प्रभू भोजनामध्ये सहभागी होतात, देवाच्या लोकांच्या बरोबर दुःख भोगून त्या देवाच्या राज्यात ते राहतात. बायबल सांगतं तो जाताना त्याला आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. वाचूया 1 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धर्माधिक असो त्यानं स्वर्गातील बघा स्वर्गातील आणि आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वाद केलेला. हालेलुया. आज येशूच्या डोळ्याला दिसत नाही. रोमानं जसा हात लावला तसा येशूला हात लावू शकत नाही. पण 2025 वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं आज तुम्हाला मला देवविद्यानं येशू ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक स्वर्गातले सर्व आशीर्वाद तुम्हाला मला दिलं. आपण कबूल करूया का? मी येशू ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे. कधी म्हणू नका मी आशीर्वादित नाही आहे. काय म्हणा? मी आशीर्वादित आहे. जोरात मी आशीर्वादित आहे. शेजाऱ्याला सांगा तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. जर येशू शरीराला नाही आहे पण वचनात आहे, तुम्हाला आणि मला येशूमध्ये काय आहे? आशीर्वाद आहे. आता 52 वचन काय सांगतं बघा. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेत परत गेले. देवाचा आशीर्वाद प्राप्त करू त्याला नमन करा. आशीर्वाद घेताना नम्रतेने त्याचा स्वीकार करा आणि आशीर्वाद घेऊन आनंदाने माघारी जा. हालेलुया. देवाने तुम्हाला आशीर्वादित केले ना, तुम्ही त्याची स्तुती करा. हालेलुया. मी देव ख्रिस्तामध्ये काय आहात? आशीर्वादित आहे. आणि तो आशीर्वाद घेऊन आम्ही यरूशलेममध्ये आम्ही आमच्या घरात फक्त माझ्यापुरतं नाही आहे, यरूशलेम म्हणजे माझं घर, माझं परिवार, माझं नातेवाईक, माझा समाज, तिथं आम्ही आशीर्वाद घेऊन जायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मी वेळेच्या अभावी 4थ्या मुद्द्यावर येत आहे. 52 सांगतं देवाचा आशीर्वाद प्राप्त करून आनंदाने त्याने सांगितले या ठिकाणी जा. काय लिहिले बघा 52 वचनामध्ये बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते मंदिरात देवाचा दरबार करत सतत राहिले. बायबल सांगतो यरूशलेमेस ते गेले. कुठे गेले? देवाच्या लोकांनो, देवाचा आज पुनरुत्थानाच्या दिवशी 40 दिवस उपवास धरला असा, गेला 8 दिवस उपवास धरलेला असा. हे उपवास धरून येशू तुम्हाला सांगितलेला आहे या ठिकाणी आनंदानं जायचं आहे. कसं जायचं आहे? आनंदानं जायचं आहे. येशू यरूशलेमेत राहायला अशी आज्ञा येशूने त्यांना केली होती, कारण तिथे तो स्वर्गीय सामर्थ्य देणार होता. येशू कुठं त्यांना जायला सांगितला? तिथं स्वर्गावर असताना यरूशलेम. यरूशलेम म्हणजे काय? तुमचं घर. देवाच्या लोकांना पुनरुत्थान म्हणजे काय? तुमच्या घरात तुम्हाला आनंदी राहायचं आहे. म्हणा यरूशलेम माझं घर, माझं परिवार, माझं कुटुंब प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानात बदल माझ्या घरात आनंदी राहायला सांगतो. हॅलो. खरं पुनरुत्थान काय म्हणते? आज तुम्ही पोळ्या करून आपला असा आजच्या पेक्षा रोज तुमच्या घरात तुम्ही आनंदी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? तुमची पत्नी तुम्हाला बघून आनंदी असायला पाहिजे. तुमचा पती सुद्धा तुम्हाला बघून आनंदी असायला पाहिजे. तुमची लेकरं आईबापाला बघून आनंदी असायला पाहिजे.
आई बाप लेकरांना बघून काय असायला पाहिजे? देवाच्या लोकांनो येशू ख्रिस्त म्हणतो यरूशलेमेत जा, आनंदानं जा. कुठं जायचं? तुमच्या कुटुंबामध्ये आनंदानं राहायलाच पाहिजे. गावावर आनंदाने राहताना घरातला आनंद मशालभूमीत आणि मशालभूमीतला आनंद घरात. समजत? देवाच्या लोकांना येशू ख्रिस्तामध्ये तुमचं घर आनंदी असायला पाहिजे. तुमच्या घरात कशाची आमटी केले, कोण फिरती काम बघायला येत नाही. तुमच्या घरात भाकरीच्या बुद्धीत किती भाकऱ्या आहेत ते बघायला कोण येत नाही. पण तुमच्या घरामध्ये तुम्ही किती आनंदी आहे हे बघायला लेजन येते. बघणे को समजणे को इशारा काम काय. घरात आनंदी राहा. काय करा? येशू ख्रिस्त म्हणत आहे, बोला. येशू म्हणत आहे यरूशलेम हे तुझं घर आहे, हे माझं घर आहे. माझ्या घरात मला आनंदानं राहायचं आहे. हालेलुया. घर आहे यरूशलेम म्हणजे तुमचं घर, तुमचं परिवार, तुमचं कुटुंब. आणि दुसरं आहे देवाचं निवडलेली ही मंडळी. तुम्ही घरात आनंदी आहात तर चर्चमध्ये सुद्धा तुम्ही आनंदी असणार आहे. घरात तुम्ही आनंद नाही तर काय चर्चमध्ये आनंद असणार आहे? हालेलुया, हालेलुया. मी सकाळी एकानं मला बरेच लोकांचे मेसेज आले, फोन आले, पास्टर. आणि पहिल्यांदा 60 शब्द एवढं चांगलं आहे. आणि पहिल्यांदा न करता आता 1 तास 3 तास पहिल्यांदा कुणीतरी आम्हाला सांगितलं नाही. प्रत्येक शब्द सांगायचे 2 गाणी व्हायचे, प्रत्येक शब्द सांगायचे 2 गाणी व्हायचे. थोडं आज आणि तुमच्याद्वारे चांगलं आम्हाला ऐकायला मिळालं, आम्हाला आनंद झाला, आम्ही हसलो. हे सगळं प्रश्न निर्माण होतो. लोक असतात, लोक आनंद करतात, काय मी आनंद करत आहे का? हालेलुया. मी माझ्या मंडळीच्या विषयी खुश आहे का? मंडळी माझ्याविषयी खुश आहे का? माझं कुटुंब माझ्याविषयी खुश आहे का? मी माझ्या कुटुंबाच्या विषयी खुश आहे का? देवाच्या लोकांनो पहिली गोष्ट सांगू द्या. येशू काय म्हणतो? बेतानीमध्ये नेतो. येशू दुःखात नेतो, त्रासात नेतो. त्रासात गेल्यावर येशू तर आपली दृष्टी असते तेव्हा येशू या त्रासात आम्हाला आशीर्वादित करतो. आणि आशीर्वाद करून तो म्हणतो तू तुझ्या कुटुंबात आनंदानं जा, तुझ्या कुटुंबात तू आनंद कर. हालेलुया. देवाच्या लोकांनो जर तुमचा परिवार आनंदी नाही आहे, तुमचं नातेवाईक आनंदी नाही आहे, नातेवाईक गुजरायच्या आधी तुम्हाला फोन करत नाही आहे, बरेच काय म्हणून नको बाबा ह्याला कशाला फोन करायचं म्हणते. समजता? एकेकदा नातेवाईक फोन उचलायला पण घाबरत नाही. कशाला मूड खराब करून घ्यायचा, बघूया काय आहे ते. समजता? देवाच्या लोकांनो तुम्ही कुणासाठी आनंदी आहात का? तुम्ही कुणाला आनंदी आहात का? तुम्ही कुणाला आनंद देत आहात याचा विचार तुम्ही करा. हालेलुया. जोरात हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांनो यरूशलेम म्हणजे माझं घर, माझं चर्च. बायबल सांगतो का म्हणतो तू घरात जा, कारण मला तुझ्या सामर्थ्याला भरायचं आहे. काय म्हणतो तो? यरूशलेमेत जा म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. देवाच्या लोकांना पवित्र आत्मा फक्त चर्चमध्ये नाही येणार आहे, पवित्र आत्म्याला तुमच्या घरात यायचं आहे. घरात तुम्ही एकटं पाहिजे, इथं आलायचं, इथं करायचं. घरात गेले की परत उभा राहायचं. हालेलुया, हालेलुया. जरा सध्या माझा करू औषध आहे पण लागोय बाबा. काय होते ते? लागू होतो. हालेलुया, हालेलुया. जोरात हालेलुया. 49 वचनाप्रमाणे देवाच्या लोकांना काय लिहिले बघा. तिथे लिहिलंय लूकाचा 24 अध्याय 49 वचनामध्ये तो सांगत आहे. काय म्हणतो? तुम्ही तुमच्या घरात काय जा, माझ्या पित्यानं देऊ केलेली देणगी मी ती देणगी तुमच्याकडे पाठवतो आणि तुम्ही स्वर्गीय सामर्थ्यानं युक्त व्हा. हा उत्तर. हॅलो, कुणा कुणाला देवाच्या देणग्या पाहिजे? हॅलो, वरच्या
देणग्या कुठे पाहिजे? जोरदार नको आहे. धाकटी पहिली योजना मिळणार काय नको फुकट हवं. बायबल सांगत जर तुम्हाला स्वर्गातल्या भेटल्या पाहिजे तर मस्त सांगतं तुमच्या यरूशलेमात तुम्ही आनंदी राहा, तुमच्या घरात तुम्ही आनंदी आहात तर स्वर्गातलं सगळ्या भेटल्या तुमच्या घरात. हॅलो, गावाबरोबर आनंदी होऊन बसण्यात जाण्यापेक्षा घरातल्या लोकांच्या बरोबर आनंदी राहा ते महत्वाचं बाबा. हॅलो, बरोबर. आमेन. हालेलुया. शेवटचा मुद्दा, देवाचा आशीर्वाद प्राप्त करून मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहा. आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद करत सतत राहिले. बायबल देवाचं वचन सांगतं यरूशलेम हा शपथाचं ठिकाण आहे. देवाच्या लोकांनो, आम्ही परमेश्वराच्या मंदिराला देवाच्या मंदिराला जर तुमच्या कुटुंबाला प्राधान्य देता, तुमच्या घरातच शांती आहे तर मला तुम्हाला सांगू द्या तुम्ही यव्वानिशी शिक्षणाला सतत येणार आणि प्रार्थना करत राहणार. येशू शेवटचं काय सांगत आहे? बेतानी नगरात तो जनाला नेतो, दुःखात नेतो, दुःखात नेऊन जनाला आशीर्वाद देतो. आशीर्वाद दिल्यावर म्हणतो तुझ्या कुटुंबात तू आनंदानं जा आणि कुटुंबात आनंदानं गेल्यावर आठवड्यातून एकदा तुला यायचं आहे तर मंदिरात तू परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि तो म्हणतो जर त्याच्यापेक्षा मोठं तुला आशीर्वाद यायला पाहिजे, तुला जर मी ज्यावेळेला येणार आहे माझ्यावर तुला त्या बागलोकर यायचं आहे, त्या धनात यायचं आहे तर मंदिरात सतत राहा. बायबल स्टडी, मध्यस्थी प्रार्थना, उपवास प्रार्थना हे व्यवस्थापन याच्यामध्ये तू राहा, कारण मी यरूशलेम देणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्हाला पुनरुत्थान काय आहे? येशू पुनरुत्थानाच्या वेळेला कुठं नेता आम्हाला? बेतानीमध्ये नेता. बेतानी म्हणजे काय? पहिलं आलेलं जे दुःख होतं हे तुमच्या कारणासाठी होतं. कारण झाल्यावर तुम्हाला दुःख येतं दुसऱ्याच टाकून करायला. हालेलुया. तुम्ही मरेपर्यंत दुःख तुम्हाला सोडणार नाही, पण ते दुःख तुम्हाला मारायला नाहीये. तुमच्या दुःखात अनेक लोक तुमच्या दुःखाला तुमच्या त्रासाला बघून देवाच्या राज्यात यावं. हालेलुया. त्यांनी तुम्हाला पाहता तुम्ही कुठल्या त्रासात आहात, तुम्ही कुठल्या दुःखामध्ये आहात आणि ते बघून देखील ते म्हणतोय अरे बाबा त्यांनी जिथं जातात तो देव काय आहे? महान आहे. हालेलुया. काल तुम्हाला आज पुनरुत्थान काय केलं? येशू काय करताय पुनरुत्थानानंतर? येशू मरणातून उठला, 40 दिवस राहिला. 40 दिवसानंतर तो 12 शिष्यांना, 21 लोकांना, 517 लोकांना कुठं नेतो? बोला, प्रार्थना करायला कुठं नेला जाणार? बेतानी. येशू मरणातून उठला, दुःख सहन केला, दुःखातून तो मेला, मेल्यावर उठला आणि उठल्यानंतर तो कुठं नेतोय? परत बेतानी नेतोय. बेतानी म्हणजे काय? दुःखाचं ठिकाण. हालेलुया. परमेश्वराला तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये दुःख बघून, काय बघून? दुःख बघून ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला आशीर्वाद व्हायचा. हालेलुया. देवाच्या लोकांना हे कधीतरी तुमच्या घरी आलो तुम्हाला हा प्रश्न जर पडला असेल तर मी तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगेन, पहिलं ज्यावेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, पहिल्या वेळेला जेव्हा आला, पहिल्या ज्यावेळेला तुम्ही माझ्या संपर्क करायला, त्या वेळेला जे दुःख होतं तुमच्यावर आलेलं कर्ज, संकट, त्रास, विपत्ती होती, हे तुमचं तारण होण्यासाठी आलं. पण आता तुमचं तारण होऊन तुमच्यावर दुःख येतंय तर तुम्हाला बघणाऱ्या लोकांचं तारण व्हावं म्हणून दुःख येतंय. त्या दुःखाचं परारे आम्हाला महाराज आहे. जसं आम्ही लोक त्याचं स्वागत करतो तेव्हा कारणानंतर देखील दुःखाचं स्वागत करा, त्या त्रासाचं स्वागत करा. हे त्रास आणि दुःख तुम्हाला बुरवायला नाही तर दुसऱ्याला वाचवण्यासाठी येतं. हालेलुया. हालेलुया. तयार आहात तुम्ही देवाचा आशीर्वाद घ्यायला? चला आमच्या जागेला मी उभा राहू आणि